ध्यान मुद्रा ठेवायची आहे. डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. आत येणारा श्वास बघा कुठपर्यंत येतो आहे. हृदयापर्यंत येत आहे, नाभीपर्यंत येत आहे का नाभीच्या खालपर्यंत जात आहे. त्याचबरोबर बाहेर पडणारा श्वास हा किती लांबपर्यंत चाललेला आहे त्याची नोंदणी करायचा प्रयत्न करा. ज्यांचा चंद्रस्वर सुरू आहे, इडानाडी सुरू आहेत, त्यांचं ध्यान एकदम व्यवस्थित होईल. ज्यांचा सुषुम्ना स्वर चालू आहे त्यांचं ध्यान अप्रतिम होईल. आपलं चित्त श्वासावर घेऊन जा. संपूर्ण शरीर शांत झालं आहे, शिथिल झालं आहे, रिलॅक्स झालं आहे, तणावमुक्त झालं आहे. आम्ही सर्वजण ब्रह्मविद्येचे गुरु पद्मसंभव यांचे आभार प्रकट करतो. परमात्म्याचे आभार प्रकट करतो. परमात्म्याची शांती आपल्यामधनं व्यक्त होत आहे. त्या परमपित्या परमात्म्याने आपल्याला शांतीचा दिला आहे. आपली निवड त्याने शांतीचा दूत म्हणून केलेली आहे. शांतीचे माध्यम म्हणून आपली निवड झालेली आहे आणि म्हणून आपण परमात्म्याचे आभार मानून परमात्म्याची शांती आपल्या प्रत्येक पेशीतून, आपल्या प्रत्येक चक्रातून आणि सर्व नाड्यांमधून व्यक्त करत आहोत. परमात्म्याचं दिव्य प्रेम आपल्यामधनं व्यक्त होत आहे. परमात्म्याची दैवी जाणीव आपल्यामधनं प्रकट होत आहे. परमात्म्याचे दिव्य विचार आपल्यामधनं व्यक्त होत आहे. परमात्म्याचं तारुण्य आपण प्रकट करत आहोत. परमात्म्याचे दिव्य विचार, सौंदर्य आपण आपल्यामधनं व्यक्त करत आहोत. परमात्म्याचा उत्साह, दैवी आनंद आपल्यामधनं आपण व्यक्त करत आहोत. परमात्म्याची शक्ती आपल्या प्रत्येक पेशीमधनं व्यक्त होत आहे.
परमात्म्याची शक्ती आपल्या सुप्त शक्तीबरोबर एक जीव होऊन आपल्यातील सुप्त शक्ती जागृत करत आहे. मूलाधार चक्रात सुप्त असलेली आपली कुंडलिनी शक्ती आता जागृत होत आहे. कुंडलिनी शक्तीतनं दिव्य प्राणशक्ती वर 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 येत आहे. सर्व चक्रांना भेदून ती बाहेर पडत आहे. शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये तो प्रकाश पसरत आहे. आता तो प्रकाश माझ्या शरीराच्या पृष्ठभागावर आदळून शरीराच्या बाहेर पलीकडे जात आहे. माझ्या भोवती एक प्रकाशाचं वर्तुळ निर्माण झालेलं आहे आणि ह्या प्रकाशाच्या वर्तुळामध्ये आपण ध्यान साधना करत आहोत. कुठलीही नकारात्मक ऊर्जा या प्रकाश वर्तुळाला भेदून माझ्याकडे येऊ शकणार नाही. फक्त परमात्म्याचे विचार, परमात्म्याचे संकेत, गुरूंचे आशीर्वाद माझ्याकडे या वर्तुळातनं येऊ शकतील. कुठलाही डिस्टर्ब करणारा आवाज हे वर्तुळ भेदू शकणार नाही. माझ्या या ध्यानामध्ये हे वर्तुळ मला पूर्णपणे सहकार्य करत आहे. आता आपण आकुंचन करून खोलवर श्वास घेऊन खोलवर उच्छ्वास करणार आहोत. श्वास घ्या. आता आपण दैवी जाणीवेने शरीराच्या एका एका भागात निरीक्षण करणार आहोत. आपल्या दैवी जाणीवेने आपण आपल्या आतमध्ये शोध घेणार आहोत.
आता पुन्हा एकदा आपण आकुंचन करून खोलवर श्वास घेऊन खोलवर उच्छ्वास करणार आहोत. दैवी जाणीवेने आपल्या मणिपूर चक्रात पाहण्याचा प्रयत्न करा. आता आपण 7 वेळा ओंकार करणार आहोत. ओंकार करताना ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्या नाभी चक्रावर पहा. उकाराचे व्हायब्रेशन अनाहत चक्रावर पहा आणि मकाराचे व्हायब्रेशन आज्ञा चक्रावर पहा. ओंकाराला सुरुवात करूया. ओ
आपल्या दैवी जाणीवेने निरीक्षण करा. आपल्या श्वासाचं निरीक्षण करा. जर दोन्ही नाकपुड्यातनं श्वास वाहत असेल तर तुम्ही योग्य दिशेवर आहात, योग्य ट्रॅकवर आलेला आहात. आता पुन्हा आपण एक आवर्तन आकुंचन श्वसनचं करणार आहोत. आता आपला सुषुम्ना स्वर सुरू झालेला आहे. मूलाधारातनं ती ऊर्जा, सूक्ष्म ऊर्जा सुषुम्ना नाडीतून वर 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 येत स्वादिष्ठान चक्राला भेदून ती आणखीन वर 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 येत मणिपूर चक्रामध्ये आलेली आहे. मणिपूर चक्र जागृत झालेले आहे. आता ती ऊर्जा वर वर आणखीन वर येत अनाहत चक्रात आलेली आहे. आपले अनाहत चक्र जागृत झालेले आहे. ती ऊर्जा वर वर आणखीन वर येत आपल्या विशुद्धी चक्रात आलेली आहे. आपले विशुद्धी चक्र जागृत झालेले आहे. आता ती ऊर्जा वर आणखीन वर येत आपल्या आज्ञा चक्रात आलेली आहे. ती ऊर्जा आपल्या संपूर्ण चेहऱ्यामध्ये पसरलेली आहे. आपल्या चेहऱ्यातील सर्व इंद्रियांमध्ये तो प्रकाश पसरलेला आहे. उजवा मेंदू, डावा मेंदू प्रकाशाने भरून गेलेला आहे. डोळे प्रकाशाने भरून गेलेले आहेत. कर्णेंद्रिय प्रकाशाने चैतन्यमय झालेले आहे.
जी प्रकाशाने चैतन्यमय झालेली आहे. आता आपण आपल्या जाणीवेनं आपल्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या चेहऱ्याच्या उजव्या भागात घन प्राण गोळा होत आहे. आपल्या उजव्या भागात घन प्राणाचे स्पंद मोठ्या प्रमाणात गोळा होऊन ते उजव्या बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. उजवी प्राणशक्ती मला उजव्या बाजूला ओढल्यासारखी जाणवत आहे. घन प्राणाचे प्रकाशमय पुंज भरपूर प्रमाणात गोळा होऊन आता ते उजव्या भागातनं बाहेर पडलेले आहे. घन प्राणाचे स्पंद हलके 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 झालेले आहेत आणि आता ते हवेमध्ये तरंगत वर 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 आपल्या खोलीच्या वर वर आपल्या खोलीतनं बिल्डिंग मधनं वर बाहेर पडलेले आहेत. ते अजून हलके हलके झालेले आहेत. एखाद्या कापसाप्रमाणे ते घन प्राणाचे प्रकाशाचे पुंजके वर 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 जात आहेत. जणू एखाद्या पक्षावर बसून अख्ख्या ब्रह्मांडामध्ये ते विहार करत आहेत. संपूर्ण सृष्टीचं निरीक्षण करत ते प्रकाशाचे पुंज उंच उंच आकाशामध्ये गेलेले आहेत. सर्व ढगांचं निरीक्षण करत ढगांच्याही पार खोल खोल आकाश गंगेमध्ये ते प्रकाशाचे पुंजके एखाद्या छोट्याशा ताऱ्याप्रमाणे चमकताना मला दिसत आहे. काही मिनिटं त्या चमकणाऱ्या घनप्राणाच्या स्पंदाचं ताऱ्याचं निरीक्षण करा. आता तो घन प्राणाचा स्पंद खाली खाली हळूहळू खाली येत पुन्हा एकदा त्या ढगांचं निरीक्षण करत
ढगांना जवळून पाहत खाली येत येत संपूर्ण धरणी मातेचं निरीक्षण करत खाली खाली आणखीन खाली येत अधिक जाणीवेत तो खाली येत या खोलीत आलेला आहे. आता अलगद माझ्या उजव्या भागातनं ते घन प्राणाचे स्पंद माझ्या आतमध्ये आलेले आहेत. माझ्या चेहऱ्याचा उजवा भाग त्या घन प्राणाच्या स्पंदाने, चैतन्याने अधिक उत्साही झालेला आहे. माझ्या चेहऱ्याच्या उजव्या भागामध्ये त्या घन प्राणाची हलचल मला स्पष्ट जाणवू लागलेली आहे. आता मी माझ्या चेहऱ्याच्या डाव्या भागामध्ये निरीक्षण करत आहे. माझ्या शरीरातील ऋण प्राणशक्तीचे स्पंद माझ्या चेहऱ्याच्या डाव्या भागामध्ये गोळा होऊ लागलेले आहेत. मी त्या ऋण प्राणशक्तीची अनुभूती घेत आहे. जाणीवेच्या नजरेतनं मी त्या ऋण प्राणशक्तीचे कंपन, व्हायब्रेशन्स अनुभवत आहे. आता ते ऋण प्राणाचे स्पंद डावीकडनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझ्या चेहऱ्याच्या डाव्या भागातनं मला ऋण प्राणशक्ती ओढल्यासारखी जाणवत आहे. आणि आता ते सहज माझ्या डाव्या भागातनं ती ऋण प्राणशक्ती बाहेर पडलेली आहे. ती ऋण प्राणशक्ती, ऋण प्राणाचे स्पंद, प्रकाशाचे स्पंद हलके हलके झालेले आहेत. आणि आता ते वर वर वरच्या दिशेने त्यांनी प्रवास सुरू केलेला आहे. जणू एका पक्षाच्या पंखाप्रमाणे ते आकाशामध्ये उडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि वरच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यांनी ह्या खोलीतनं बाहेर पडून, ह्या बिल्डिंग मधनं बाहेर पडून आकाशाच्या दिशेने प्रवास सुरू केलेला आहे. वर वर आणखीन वर जात संपूर्ण सृष्टीचं निरीक्षण करत आता ते ढगांमधनं विहार करू लागलेले आहेत. ढग अगदी जवळून पाहत, ढगांचा अभ्यास करत ते ढगांच्याही पार खोल खोल आकाश गंगेले आहेत. आणि त्या आकाश गंगेमध्ये एखाद्या ताऱ्याप्रमाणे ते ऋणप्राणाचे स्पंद चमकू लागलेले आहेत. काही मिनिटं त्या चमकणाऱ्या प्रकाशावर, ऋणप्राणावर आपलं चित्त ठेवून त्याची अनुभूती घ्या.
आता ते ऋण प्राणाचे स्पंद खाली खाली आणखीन खाली येत येत ढगांमध्ये विहार करत ढगांचं निरीक्षण करत ढगांच्याही खाली खाली येत संपूर्ण सृष्टीचं निरीक्षण करत ह्या बिल्डिंग मधनं या खोलीतनं आता ते माझ्या डाव्या बाजूला आलेले आहेत आणि डाव्या बाजूनं ते माझ्या चेहऱ्यामध्ये आत आलेले आहेत. माझ्या चेहऱ्याच्या डाव्या भागामध्ये मी ऋण प्राणशक्तीची अनुभूती घेत आहे. त्यांचे कंपन, त्यांचं चैतन्य मी माझ्या चेहऱ्याच्या डाव्या भागामध्ये अनुभवत आहे. माझा संपूर्ण चेहरा त्या ऋण आणि घन प्राणशक्तीने प्रकाशमय झालेला आहे. माझ्या चेहऱ्याच्या भोवतीचा प्रकाश वाढत 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 चाललेला आहे. माझ्या टाळू भागामध्ये मला प्रकाशाची अनुभूती होत आहे. माझ्या प्राणशक्तीची अनुभूती होत आहे. माझ्या कुंडलिनी शक्तीचा प्रकाश माझ्या टाळू भागातनं बाहेर पडताना मला जाणवत आहे. तिथे सूक्ष्म प्राणशक्तीची हलचल मला जाणवू लागलेली आहे. आपल्या सहस्राकार चक्रावर आपल्याच शक्तीची, आपल्याच कंपनाची, व्हायब्रेशनची अनुभूती घ्या. आता एका प्रकाशाचं वर्तुळ गोलाकार माझ्या टाळू भागावर फिरत आहे आणि ते चक्राकार वर्तुळ, प्रकाशाचं वर्तुळ फिरत फिरत खाली खाली येत माझं संपूर्ण शरीर त्या प्रकाशाने विरघळून टाकत खाली खाली पायापर्यंत आलेलं आहे. तसंच ते चक्राकार गतीने फिरत फिरत आता ते वर वर येताना शरीरातल्या सर्व पेशी त्या प्रकाशाने एकरूप झालेल्या आहेत. वर वर मूलाधार चक्र त्या प्रकाशामध्ये एकरूप झालेलं आहे. वर स्वाधिष्ठान चक्र त्या चक्रामध्ये एकरूप झालेलं आहे. वर माझे अनाहत चक्र त्या प्रकाशाच्या चक्राबरोबर गोल गोल फिरू लागलेले आहे. वर वर ते चक्र वर येताना माझ्या विशुद्धी चक्र त्या चक्राबरोबर फिरून त्याचा प्रकाश संपूर्ण चक्रामध्ये फिरू लागलेला आहे. आता ते चक्र वर वर आणखीन वर येत माझ्या आज्ञा चक्राच्या इथे गोलाकार फिरत आज्ञा चक्राचा प्रकाश त्या चक्रामधनं फिरू लागलेला आहे. आता तो प्रकाश चक्र चक्राकार गतीने फिरत वर वर माझ्या सहस्राकार चक्रात आलेला आहे. सहस्राकार चक्राच्या ठिकाणी ते जोरात फिरू लागलेलं आहे. पुन्हा एकदा ते चक्र गोलाकार फिरत खाली खाली येताना शरीरातील सर्व पेशी प्रकाशाने व्यापून गेलेला आहे. ते चक्रने खाली खाली संपूर्ण शरीर त्या प्रकाशमय चक्रामध्ये विरघळून जात ते चक्र पायापर्यंत गेलेलं आहे.
पुन्हा एकदा ते चक्र पायाखालनं गोल गोल फिरत चक्राकार गतीने तो प्रकाश फिरत संपूर्ण शरीर त्या प्रकाशामध्ये विरघळून जात वर 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 ते चक्र टाळू भागात आलेलं आहे. टाळू भागात चक्राकार गतीने ते जोरात आणखीन जोरात फिरू लागलेलं आहे. असंच जोरात चक्राकार फिरत खाली येताना संपूर्ण शरीर, सर्व इंद्रिय, सर्व नाड्या, सर्व पेशी चक्रामध्ये प्रकाशमय होत खाली, 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 खाली पायापर्यंत आलेलं आहे. पुन्हा ते पायाखालनं ते फिरत चक्राकार गतीने फिरत वर, वर, वर. एक पेशी प्रकाशामध्ये एकरूप झालेली आहे. एक पेशी प्रकाशमय झालेली आहे. ते चक्र गोलाकार फिरत वर, 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 वर माझ्या अज्ञान चक्रापर्यंत आलेलं आहे. अज्ञान चक्राच्या वर टाळू भागात आलेला आहे. माझे संपूर्ण शरीर त्या प्रकाशामध्ये विरघळून गेलेले आहे. मला फक्त प्रकाश, प्रकाश आणि प्रकाशाची जाणीव होत आहे. माझे संपूर्ण शरीर त्या प्रकाशामध्ये विरघळून गेलेले आहे. माझे संपूर्ण शरीर त्या प्रकाशामध्ये द्रवीभूत झालेले आहे. काही मिनिटं त्या प्रकाशामध्येच स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा.
परमात्म्याला आपल्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. परमात्मा त्याचं सामर्थ्य आपल्यामधनं प्रकट करत आहे. तो परमात्मा आपल्यामधूनच व्यक्त होत आहे. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मैव अहमस्मी. तुम्ही सर्व ब्रह्म आहात. ब्रह्म तुमच्यामध्येच आहे. आता आपल्या समोर आपण समुद्र किनारा पाहणार आहोत. त्या समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. समुद्राच्या ठिकाणी वाहणाऱ्या वारा, त्याचं घोंगावणं ऐकण्याचा प्रयत्न करा. त्या समुद्रामध्ये एक बोट आहे आणि त्या बोटीमध्ये मी स्वार आहे. ती बोट मी स्वतःच वल्वत आहे. पूर्ण सामर्थ्याने, पूर्ण यौवनाने परमेश्वर माझ्यामधनं ती बोट समुद्रातनं वल्वत वल्वत किनाऱ्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहे. खवळलेल्या समुद्राच्या लाटांमधून मी माझी बोट वर खाली वलवत वलवत समुद्राच्या किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्ण धैर्याने मी ती बोट वलवत आहे. त्या भीतीला कापत त्या समुद्रामधनं बोट वलवत मी पुढे पुढे जात आहे. एक असीम साहस माझ्यामध्ये प्रकट झालेला आहे आणि त्या साहसाने त्या खवळलेल्या समुद्रातनं दगडांना चुकवत चुकवत मी ती बोट किनाऱ्याकडे आणण्याचे माझे प्रयत्न सुरू झालेले आहेत. ते खडक एवढे अजस्र आहेत, खडकावर जर बोट आदळली तर त्या बोट आदळून माझं संपूर्ण आयुष्य संपुष्टात येऊ शकेल, तरी सुद्धा मी त्या खडकांना चुकवत त्या लाटांवर स्वार होत
मी माझी बोट धैर्याने, साहसाने आणखीन पुढे, पुढे, पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता हळू, हळू ती किनाऱ्याच्या दिशेने जवळ, जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मी पूर्णपणे यशस्वी झालेलो आहे, की ती बोट व्यवस्थितपणे किनाऱ्याच्या जवळ आणून, बोटीतनं आता खाली उतरून मी ती किनाऱ्याजवळ आणून, रेतीमध्ये, वाळूमध्ये ती बोट एका खडकाला दोरीने बांधून ठेवलेली आहे. त्या समुद्र किनाऱ्याजवळच एक गुहा आ वाचून उभी आहे. जणू काही ती गुहा माझीच वाट पाहत आहे. त्या गुहेने मला भुरळ घातलेली आहे आणि नकळत माझे पाय त्या गुहेच्या दिशेने चालू लागलेले आहेत. मी जवळ, जवळ त्या गुहेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्या गुहेमध्ये दाट अंधार आहे. संपूर्ण काळोख आहे. त्या काळोखात मी आणखीन हळू, हळू पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा त्या गुहेमध्ये अंधारच आहे. मी आणखीन धैर्याने उभं राहून त्या खोल काळोख अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला असता तिथे मला बारीकसा सुवर्ण प्रकाश चमकताना दिसला. मी त्या सुवर्ण प्रकाशाचं निरीक्षण करू लागलो. तो सोनेरी प्रकाशाचा बिंदू मी पाहण्याचा प्रयत्न सुरू केला. तो सोनेरी प्रकाशाचा बिंदू हळू, हळू आकाराने मोठा होऊ लागला. जसजसं मी एकाग्रतेने त्या सुवर्ण प्रकाशाचं निरीक्षण करू लागलो, तसं तो सुवर्ण प्रकाश हळू मोठा होऊ लागला. आता तो एका ₹1 नाण्या एवढा मला दिसू लागला. मी माझं सर्व चित्त एकाग्र करून त्या सुवर्ण प्रकाशाकडे पाहत आहे. हळू, हळू तो सुवर्ण प्रकाश एका चेंडूच्या आकारा एवढा झालेला आहे. मी आणखीन निरीक्षण करू लागलो. आणि आता तो सोनेरी प्रकाश, तो सुवर्ण प्रकाश एका फुटबॉलच्या चेंडू एवढा मला दिसू लागलेला आहे. मी माझे संपूर्ण निरीक्षण त्या सुवर्ण प्रकाशाकडे केले असता तो सुवर्ण प्रकाशाचा प्रकाश बाहेरच्या बाजूला पसरत नसून तो सुवर्ण प्रकाश त्याच्या केंद्रबिंदूकडे पसरत आहे. तो सुवर्ण प्रकाश केंद्रबिंदूकडे वाहत जात आहे. परिघापासनं केंद्रबिंदूकडे जात आहे. मी एकाग्र चित्ताने निरीक्षण केले असता मला असे जाणवू लागले की ती सोनेरी प्रकाशाची कडा हळू हळू वाढू लागलेली आहे आणि न्याल नाहीसा होऊन प्रकाश 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 हळूहळू ती सोनेरी प्रकाशाची कडा वाढू लागलेली आहे आणि त्या परिघातनं स्वर्ण प्रकाश त्या केंद्रबिंदूकडे जात आहे. हळू हळू प्रकाशाचं परीघ मोठं मोठं होऊ लागलेलं आहे आणि हळूहळू गुहेतला अंधार नाहीसा होऊन गुहाच
प्रकाश झालेली आहे आणि ती प्रकाशच गुहा झालेला आहे. एखाद्या चंद्रासारखा तो प्रकाश वाढू लागलेला आहे. संपूर्ण गुहेमध्ये प्रकाश, प्रकाश, प्रकाशच पसरलेला आहे. आणि मी त्या प्रकाश वर्तुळाच्या केंद्रबिंदूकडे एक टक लावून पाहत आहे, जिथे सर्व परिघाकडनं प्रकाश त्या केंद्रबिंदूकडे जात आहे. त्या केंद्रबिंदूचं मी काही निरीक्षण करत आहे. सगळ्यांनी काही मिनिटं त्या केंद्रबिंदूकडे निरीक्षण करायचं आहे.
आता काही मिनिटं स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी कोण आहे? मनातल्या मनात स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं उत्तर येण्याची वाट पहा. आपल्या आतमध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. मी कोण आहे? आत्मसंकेत येतील. त्याच्यावर चिंतन करा.
आणि आता आपले विशिष्ट गुरु पद्मसंभव यांचे आभार प्रकट करूया. याच सुंदर अशा ध्यानाच्या भावस्थितीमध्ये आपण वर्ग संपन्न होण्याची प्रार्थना घेऊया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कचित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिहर ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिहर ॐ. आता आपण एक ओंकार करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी एक दीर्घ श्वास घ्या. ओम. सर्वांनी आपले दोन्ही हात हृदयाजवळ नमस्कार स्थितीत ठेवा. ब्रह्मविद्या साधना ही हजारो वर्षापासून ज्या गुरुतत्वाने प्रकाश रूपाने आपल्यापर्यंत आली आहे, या ब्रह्मविद्या साधनेचे आभार मानण्यासाठी सर्वांनी 3 वेळा माझ्याबरोबर म्हणा, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत, आम्ही आपले आभारी आहोत. या वर्गामध्ये सुरुवातीची प्रार्थना घेणाऱ्या साधकांचे मनापासून टाळ्या वाजवून आभार. त्यानंतर आज आचार्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने अविस्मरणीय असं जे काही ध्यान घेतलेलं आहे त्याबद्दल त्यांचेही मनापासून टाळ्या वाजवून आभार. त्याचबरोबर योगाचार्य शिनलकर सर यांचेही मनापासून टाळ्या वाजवून आभार. आणि सर्व उपस्थित साधकांचे आणि सर्व गुरुतत्वाचे पुनश्च एकदा टाळ्या वाजवून मनापासून आभार. धन्यवाद सर.